हे बघा, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला माहिती असेल की त्यांनी स्वतःहून डिक्लेअर केलं की माझा कुठलाच अडचणीचा विषय नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा विषय या ठिकाणी त्यांनी संपवून टाकलेला आहे आणि येत्या काळामध्ये माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना संपूर्ण अधिकार या ठिकाणी शिवसेना पक्षाने दिलेले आहे. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की जेही निर्णय पुढच्या काळामध्ये शिवसेना पक्षाचे होतील ते सगळे एक छत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब घेतील असा निर्णय आमच्या पक्षाने घेतलेला आहे. हे बघा, सर्वसमावेशक कामं शिंदे साहेबांनी केल्यामुळे, सगळ्या घटकांची कामं केल्यामुळे साहजिक ही जनतेची भावना आहे की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. पण शेवटी त्यांनी या मुद्द्याला स्वतःच खोडून टाकलेलं आहे आणि त्यांनी स्वतः मोठ्या मनाने या ठिकाणी सांगितलं की माझा या गोष्टीमध्ये कुठल्याच अडचणीचा विषय नाही आहे. मोदी शहा साहेबांना दोघांनाही या ठिकाणी माझी काही अडचण होईल अशा पद्धतीचं मी काहीच वक्तव्य करणार नाही. ते जे निर्णय घेतील ते मला मान्य असेल. हे बघा, मी सुद्धा 6वी निवडणूक लढतोय. आम्हाला ज्या गावामध्ये वाटत होतं की या गावामध्ये आम्ही मायनस राहू, तर आज आम्ही याद्या चेक केल्या तर त्या गावामध्ये बरोबर आम्ही मायनस आहोत. आणि ज्या गावामध्ये आम्ही ठरवलं होतं की या गावामध्ये प्लस राहू, तर त्या गावामध्ये आम्ही प्लस आहोत. आता कसं आहे, लहान मुलं असताना रडीचा डाव खेळता, तसा हा रडीचा डाव चालू आहे. आणि मला तरी असं वाटतं की जिंकून आले तर हे चांगलं आहे आणि पडून गेले तर मग वाईट आहे. पहिले तर संजय राऊतलाच ॲडमिट केलं पाहिजे. हा माणूसच राहिला नाही. याने बघा, पहिले शिवसेना संपवली, राष्ट्रवादी आता संपवली, शरद पवारांची राष्ट्रवादी संपवली, आता उद्धव ठाकरेंना संपवलं. राहिलं सुलं स्वतः संपणार आहे तो. त्यामुळे तो मेंटल झाला आहे, पागल झाला आहे. त्याला दगड दगड घे हातात आणि फिर म्हणा तू भिवंडीच्या बाजारात.